बनवून ठेवलेले गरम गरम ऑर्डर नुसार बनवलेले सफेद सफेद काय काय किंमत टाकलेली. हो 4 वाजले चहाचा टाइम गेला त्या कामाचा छान कशा करतात आली रे भाऊ आली भाजी आली आपली दूध शेव भाजी मालक कुठे गेले हो नमस्कार मित्रांनो आज आहे ना थोडं शिरपूरला काम होतं तर मी जाताना रस्त्यामध्ये आपले स्वागत हॉटेल पडते आदित्य म्हणे आपण टेस्ट करायला जाऊ म्हणे तिथे की म्हणे पहिले सारखी टेस्ट आता परत भेटते का किती बडबड करतो यार भूक लागली चल ना यार अरे 2 मिनिटं थांब ना बोलू तर ते सांगू तर ते समोर त्यांना आपली सबस्क्रायबर आहे त्यांना समजेल तर आपण जाऊ तिथं पुढं चला जाऊ मग आपण स्वागत हॉटेलला आणि आता टेस्ट करू त्यांची शेवभाजी कोणती चांगली वाटते दादा दूध शेव भाजी दूध भाजी काय दूधवाली म्हणजे दूध टाकता का तेल टाकता आता आपण बघू ना खाताना दूधवाली शेवभाजी खाऊ आपण आता अरे हे काय काय आहे कटिंगची दुकान काय करता इथं जेवण करता की कटिंग करता येतं दोघं समजा जेवढा कटिंग करून ना काका नमस्कार नमस्कार. काका काय नाव आपलं मोतीलाल कौतिक माळी. काका तुम्ही या हॉटेलचे मालक आहेत का हो. काका आपली जी हॉटेल आहे ती किती वर्षापासून सुरू आहे इथे जवळजवळ 89 सालापासून. 89 हो अरे वा आणि काका आपल्या धुळ्याची या हॉटेलची शेवभाजी एकदम फेमस आहे जसं आपण रेग्युलर जसं घरी बनवतो ना हा तसं, परंतु त्या शेवभाजीसाठी आम्ही स्पेशल मसाला तयार करतो. कारण आम्ही खडा मसाला सर्व लोंग हळद वगैरे असं जवळजवळ 100 वस्तू अशा स्पेशल जो मसाला असतो त्या मसाल्याची आम्ही शेवभाजी तयार करतो. आणि काका आपल्यामध्ये हॉटेलमध्ये शेवभाजी व्यतिरिक्त अजून काही फेमस आहे का आमच्या इथे सर्वच भाज्या ज्या आहेत ना फेमसच आहे. कारण आम्ही ज्या भाज्या देतो त्या भाज्या एक भाजीमध्ये 2 माणसं जेवण करू शकतात. असं क्वांटिटी चांगली पण देतो आणि क्वालिटी पण देतो. क्वालिटी पण आहे हो आता आम्ही ना तेच शेवभाजी टेस्ट करायला आलेलो आहे बरोबर. आता बघू आता टेस्ट केल्यानंतर किचन दाखवता येते आपल्याला सगळं काका आपल्या हॉटेलचा टायमिंग कसा राहतो हॉटेलचा टायमिंग जो आहे ना हा ते रात्री 12-12:30 पर्यंत 12:30 वाजेपर्यंत चालू राहते चालू राहतं. आणि किचन पण चालू राहतं का किचन पण चालू राहतं. हो तर चांगली सर्व्हिस देता तुम्ही डायरेक्ट 24 तासाच्या जवळपास सर्व्हिस ते हायवे आहे ना हा. हायवे असल्यावर काकांचा तेवढा स्टाफ पण असेल म्हणा वय किती काका माझं वय आता जवळजवळ 60 वर्ष चालू आहे. सर्व बनवून ठेवलेले गरम गरम ऑर्डर नुसार बनवलेले सफेद सफेद काय काका आहे किंमत टाकलेली. मलाई टाकलेली पनीर मसाला मध्ये अरे वा पनीर मसाला मध्ये मलाई टाकता होय ती काजूकरी आहे, ही शेवभाजी आहे, हो हीच शेवभाजी टेस्ट करायला आलेलो आपण हीच ही खाणार दाल तडका आहे. दाल दाल सुगंधाचा एकदम भारी येतोय आणि काका सर्व चुलीवरचा स्वयंपाक आहे का इथे हा चुलीवरचा स्वयंपाक. तर लाकडं वगैरे ठेवलेले आता आपले मेन शेफ आहे वाटतं आता हे जिरा राईस तयार करताय. जिरा राईस बनवताय वस्तात बरं आहे ना बाकीचे बघू शकता मित्रांनो किचन किती मोठं आहे ते आणि सर्व लाकडाने चालणाऱ्या भट्ट्या वापरताय कारण लाकडावर जे स्वयंपाक होतो हा त्याची टेस्ट आणि गॅस स्वयंपाक गॅसची टेस्ट वेगळीच राहते तवल्याची टेस्ट वेगळी राहते ही जी शेवभाजी शेव आहे ना ती खरे म्हणजे जास्त चुल्यावरची शेवभाजीच्या मुळे. हो येतं हे बघा हो काय आहे एवढं मोठं ही तंदूर आहे ना नाही मोठा वाटला तो आम्हाला बसता इथं हे बघा बापरे हा तंदूर आहे. पूर्ण शेणाने सारलेलं वाटतं इथं शेणाने सारता का शिरा. आणि हा तंदूर आहे पूर्ण गरम गरम आहे वाफा येतात त्याच्यावर पापड वगैरे सगळं काही इथंच पापड आहे. अरे दूधवाली शेवभाजी मेन राहते ना बघा हो पूर्ण सायवाला दूध ठेवलेलं इथं मग प्युअर दूध आम्ही पाणी टाकतच नाही. पाणी टाकत सायवाला दूध येते एवढे हालत सुद्धा नाही ती साय उकळून कमी पण करून टाकतात. हा मग बाजूला आहे आपल्या वस्तात आहे ना पापड तळताय हो कोणते पापड तळता तुम्ही नागली मसाला करणार आहे का हो एवढासा पापड आहे आणि तो एवढा मोठा होऊन जातोय तो तर मग नागली पापड तर गोष्ट आहे ना. हे बघा छोटासा पापड टाकताय एकदम छोटासा पापड आहे किती मोठा होऊन जातो तो मला वाटलं हॉटेलवाल्यांची टेक्निक
नाही हॉटेल वाल्यांची टेक्निक म्हणतोय तसं काहीच नाही, नागली पापड आहे तो. ते आपण पण एवढं आहे, हा. हा जो पापड आहे ना प्युअर नागलीचा आहे, प्युअर नागली का म्हणून तो फुलतो ना. आजो टेस्ट करतो, तुला माहिती आहे नागलीचा आहे. टेस्ट कर लवकर. अरे एक घे ना, तुकडे घे ना, कोणता पण. पापड खाल्ल्यानंतर बरोबर आहे. आपल्याला आवडतो. नागली आहे ना. नागली. अरे आपल्याला पूर्ण किचन मध्ये फिरवलेलं आहे आता. आता आणि ही जे हॉटेल बघू शकता बैठक प्युअर व्यवस्था. दही असतं ना ते फ्रीज मध्ये लावलेलं एकदम असं घट्ट असतं ते दही, हा. त्याच्यामुळे ती त्याला पूर्ण taste असते. प्युअर दही आहे म्हणे, पूर्ण म्हणजे अशी हा, एकदम जमलेलं. जमलेलं आहे ते पूर्ण. हॉटेल आहे स्वागत लॉज, सोनगीरच्या म्हणजे सोनगीरला फेमस आहे स्वागत हॉटेल. आणि काका ऍड्रेस कसा आहे आपल्या इथला? ऍड्रेस मुक्काम पोस्ट सोनगीर, तालुका, जिल्हा धुळे. न्यू हॉटेल हा स्वागत. हा हा. हो ऍड्रेस बघू आपण. न्यू ते आमची वडील हॉटेल आहेत. स्वागत, सुरू केलंय का? सोनगीर फाटा, हा. तालुका जिल्हा धुळे. हे घ्यायचं का मग? मग इथे मित्रांनो शराब पी के आने वालों को खाना नहीं मिलेगा. आपले काका हॉटेलचे मेन मालक आहेत. नाव दे ना, तू शांत बस ना. त्यांचा मोठा फोटो लावलेला आहे इथे. माझ्याकडे आलेली. बाकीचा स्टोर रूम इकडे फक्त फिरून घेतो. स्टोर रूम आहे पूर्ण. बरं, पूर्ण पापड वगैरे कुठे बसले ते? सर्व पॅकिंग मध्ये ठेवलेलं आहे इथे. आणि एकदम जुने आहे. हो, डाळी भरलेली आहे, डाळी साळी. याच्यामध्ये तुमचं काय आहे, बाजरी आहे, चालू आहे. यांच्या पूर्ण स्टोर हे- करून हे ठेवलेले जे आहे पापड त्यांनी. असतात ना, हे कच्चे पापड असतात. कच्चे पापड भरले पूर्ण नागली काय. नागली. एवढं पाय त्यांचा स्टॉक बघा केवढा भरलेला आहे इथं. ग्रीन चिली सॉसची पुरी लाईन भरलेली आहे. आणि काय म्हणताय, ग्रीन चिली सॉस ते लिक्विड साफसफाईसाठी. हो, टेस्ट करायचं नाही, साफसफाईसाठी. साफसफाईसाठी म्हणताय ते. हा का टेस्ट करायला लावताय मला. हे लाल 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 काय गाव? ते केमिकल आहे ना, ही पुसण्यासाठी. अरे लाल सरबत आहे. या तर मग थोडंसं काका. नाही नाही, ते ना फरशी पुसायला वापरता बरं. फरशी स्वच्छता ते महत्वाचं. आपल्या हॉटेलच्या पाटील आहेत बरं का. पाटील राम राम. हा. पाटील आहे ना, आपलं बिल तयार करतात काकांना. अरे अजून आलं नाही, आपण इथं जेवण करायला आलेलो आहे. इथं जेली काय खातोय तू? लहान आहे का तू? हा, तुझ्यापेक्षा लहान पोरगा आहे तरी तर जेली मागत नाही. आणि इथं आल्याबरोबर जेली खाऊन घेतली. जेली खायला पाहिजे. आता ही दीदी आहे, दीदीने जेवण केलंय. दीदी कसं आहे जेवण दीदी? छान आहे. तू काय खाल्लं इथे? शेवभाजी आणि तंदूरची रोटी. आवडली का तुला? हो, छान होती. ते दादा पण आहे आपले, कंटिन्यू इथे येतात. तुम्ही काय खाता जास्त इथे? शेवभाजी. शेवभाजी खाता का? म्हणजे शेव कुठून आले? आम्ही बोरीसून. बोरीस वरून येत आहे. हो. आणि किती वर्षापासून येत आहे? लहानपणापासून येतो आम्ही इथे. हो का? आता किती वय? आता 40 वर्ष गेलो. हॉटेलला नाही, त्यांना 40 वर्ष आले. आता ना गप्पा भरपूर मारलेल्या आहे. आता आहे ना आपण टेबल पकडू आणि त्याच्यावर बसू आणि ऑर्डर देऊन देऊ त्यांना. टेबल आला हो. तिथं बस. कुठे? हा, युट्यूब वाले स्पेशल टेबल आहे हो. अच्छा, इकडं कॅमेऱ्यात बसू आपण. सांगा. नाही नाही, हा. हा पुढचा टेबल आहे. हा बसू इथे मस्त हवेशीर. चल हो, लवकर हात धुवून घेतले मी. हात धुतले? Safety first. हा, लागा. अरे हात स्वच्छ पाहिजे ना, आपण किती दूरून आलेलो आहे, धुळ्यावरून आलो इथं. जर्म्स राहतात हातावरती. 99% 1% कोणता जंतूशाला मरत नाही. अरे तो मरणारच नाही, ते ऍडव्हर्टाईज वाले मारत नाही त्याला. नाही मारायला एकदम मेला काय असतो झालं? तो ते. तू बी हात धुणे जा. जातो मला हात धुवून. उलट कस केलं? का हो, या हो. हो, ऑर्डर घ्या हो. आपल्या इथे मेनू काय काय? मेनू मध्ये सगळे म्हणजे पापड पण घेतात. मसाला पापड, नागलीचे, उडीदचे मसाला पापड एक आहे. उडीद मसाला हा, पापड. त्यानंतर दाल तडका आहे, शेवभाजी आहे, चवली आहे, शेवभाजी कोणती चांगली मस्त? शेवभाजी दूध मध्ये बी चांगली आहे, शेव टमाटर बी आहे, कोणती घेतो? साधी शेव. हा, हे दोन्ही हाफ आपला. हाफ आपला हो गया. तंदूर रोटी, चपाती. चपाती. चपाती घी वगैरे लावून द्या मस्त. बटर 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 लावा. लोकांचे वाजायचं कधी पाहिलं नाही. हो, आपण युट्यूबर येणार आहे, त्यांना माहित नाही आपण कोण आहे, अरे दादा, म्हणून ते बघता आपल्याकडे. लोकांना भूत आणि नाग मध्ये डिफरन्स समजत. आम्ही तर मनुष्य आहे. ही भरणी ना भरलेली आहे, ही आपण ना जाताना घरी घेऊन जाणार आहे. पण दादा दोनचं आपल्यासाठी मग चांगलं आहे का दिलेली. याच्यामधलं? आणि हायजेनिक वाटतंय मला खूप.
मस्त आहे लोणचं, टेस्टी वाटतंय. आता जेवणासोबत खाऊ आपण एकदा. काय फटक्यात प्लेट आणल्या हो तुम्ही? पण लवकर खाली आलं करा. काका, आम्ही काय खाल्लं? हो, काय खाता तुम्ही? शेवभाजी, दाल तडका, काजू करी, पनीर हो, मसाला. आता काय खाताय? आता काय खाताय? हे आता मूग मसाला खातोय. मूग मसाला का? हा, कशी वाटते तुम्हाला? एकदम व्यवस्थित. हो, स्माइल बी भारी आहे, सर्वच भारी आहे काकांचं एकदम. हे पण खायला झालेलं आहे इथं. तुमचं झालं का हो? मग झालं ना. एकदम दाल फ्राय, दाल तडका, भाजी. का हो, प्लेट तर एकदम स्वच्छ करून दिली एकदम. तुम्ही. पाक. आता पापड आलेले, उडीत गेला. आता मला आवडतो नागली. नागली खायचो, नागली काय उडीद पापड आहे. बघा बघा बघा. आणि या भाऊने 4 वाजेपासून जेवण नाही केलं सकाळपासून. आता जेवण करतो. काल 4 वाजेपासून. हो नाही रे, एवढा वेळ. पापड मस्त आहे. तुम्ही बनवला का? नाही जा. चाट मसाला रे. कुठे चाट मसाला? काय टाकलं? तिला बसल्यानंतर एकदम मस्त फील येतोय मित्रांनो. हॉटेल पण आता काकाने रिनोव्हेशन केलेलं दिसतंय. पूर्ण एकूण एक चालू आहे. दारू बिरू तर काही चालत नाही. फॅमिली हॉटेल आहे, मस्त आहे. हम्म. आणि एंट्रीच्या वेळेसच बघितलं आपण, सर्व फॅमिली बसलेली आहे. 1989 पासून हॉटेल सुरू आहे आपण. हो, 4 वाजले, चहाचा टाइम गेला त्या काकांचा. चहा नाश्ता करताय. कोण? कांदे कांदे. अजून आहे ना, आपण इथं बसून 10 मिनिटाच्या वर झालेल्या ऑर्डर आले नाही अजून. आता येतो म्हणजे ती पण दुसऱ्याकडे चालली गेली. मला वाटलं आला पण दुसऱ्याकडे चालला गेला तो ऑर्डर. आली रे भाऊ, आली भाजी, आली आपली दूध शेव भाजी. टाकवायचं का? 2 मिनिटं थांब, मला टेस्ट करू दे. कशी दादा? शेवची चांगली टेस्ट आहे. दूध टाकलेलं त्यांनी. हे पण घे दादा. हे आली रेग्युलर शेवभाजी, जी बिगर प्रीमियम दूधवाली, जी medium आहे. जुनी. जुनी ती. फरक आहे भरपूर. तिखट आहे का? दिसायला तिखट आहे पण तिखट नाही आहे. रोटी बघू शकता तुम्ही, तंदूर रोटी आहे. आपण याला स्पेशली बटर लावून मागवली तुला. नरम आहे. बटर लगेच लक्षात येत आहे. मला टेस्ट करू आपण. काहीतरी टेस्ट आहे. टेस्ट भारी आहे, फक्त एवढं थोडी मीडियम आहे ती. आणि मला थोडं तिखट खायची नाही. तिखट खातो मी. काका थोडी मिरची पण घेऊन. कोणत्याच प्रकारची जास्त मसाला आहे आणि कोणत्याच प्रकारचं जास्त तिखट वगैरे काहीच नाही इथं. एकदम बेस्ट आहे, मीडियम टेस्ट आहे, भारी आहे. बारीक बारीक मिरची टाकली. जुनी टेस्ट आहे ती पण आहे आता पण. इतक्या वर्ष झाले त्यांनी टेस्ट टिकवली चांगली. तंदुरी तंदुरी सारखी लागत नाही. नाही, असं नरम रोटी सारखी लागते. आपण चपाती खातो ना नरम. आता आहे ना, सर्वात जुनी शेवभाजी आदूसाठी मागवली होती आपण स्पेशल. आदू घे रे. मसाल्यांचा टेस्ट जास्त येतो मसाल्याची शेवभाजीमध्ये. आणि मी तर मला तर आहे ना दूधवाली शेवभाजी एकदम भारी वाटली. तर मी तीच तुम्हाला रिकमेंडेड करेन. भाऊंच्या स्पेशल परमेश्वर मिरची मागवली. दाल खिचडी घेतली आता. एक परफेक्ट दाल खिचडी दादा. फक्त लसूणची कमी आहे. लसूण जास्त लागलं, मजा आली. जो एक तडका राहतो ना, जो पंजाबींचा. जेवण तर झालेलं आहे, फुल मजा आली. शाउटआउट देऊ आपण हॉटेलला. जेवणाचा एक्सपिरियन्स एकदम चांगला झाला आपल्याला. आता आपण चाललोय आता आपल्या रस्त्याला, गावाला. अरे मालक कुठे गेले हो? मालक इकडे बसलेले. काका, शेवभाजीची टेस्ट तुम्ही इतक्या वर्षापासून सेम ठेवली. आपण दूधवाली शेवभाजी तर एकदम मस्त आवडली बघायला लागले. नाही, आमच्या इथे आहे ना, प्रत्येक जो कस्टमर असतो तो पहिले शेवभाजीची मागणी करतो. कोणताही माणूस आला तर तो पहिले एक शेवभाजीची ऑर्डर देतो, नंतर दुसरी एक भाजीची ऑर्डर देतो. बरोबर.
हो काका, आपली हॉटेल तर लय फेमस आहे हो. चला हवा योद्धा म्हणे पण येऊन गेलेली तिथं. हो ना. ते जेवायला येऊन गेले होते का हो म्हणजे? आले होते. आले होते. शक्ती कपूर सुद्धा आलेले आहेत. शक्ती कपूर. इथे साधारण काका तुमचे काका एवढं रेट पण कमी आहे, तर म्हणजे एवढं रेट कमी मध्ये कसं काय परवडतं तुम्हाला? मी आपल्याला एक सांगू इच्छितो, पैसा हा बघून व्यवसाय करत असताना पैसा हा नाही असतो. कारण कोणताही माणूस जिथे जेवायला आला असतो त्याचं समाधान होणं हे आमचं महत्व आहे आणि क्वांटिटी आणि क्वालिटी देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे पैसा एक भाजीमध्ये दोन लोक जेवण करू शकतात. की जिथं फॅमिली जे गिऱ्हाईक येतात त्यांच्यासाठी एक तिथे दारू पिणाऱ्याला आम्ही जेवण देत नाही आणि बाहेरून पिऊन जर आला तरी त्याला पण देत नाही आणि इथं जर पिलं तरी आम्ही त्याला जेवण देत नाही. मित्रांनो, काकांशी भेटून एकदम चांगला एक्सपिरियन्स होता. काका एकदम डाऊन टू अर्थ आहे. तुम्ही पण नक्की या, टेस्ट करा. काकांशी बोलल्यानंतर तुम्हाला पण एक्सपिरियन्स एकदम चांगला येणार आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, ओके.